राज्याचे पोलीस आणि राज्याचा पोलीस विभाग हा तणावामध्ये काम करतोय असं वक्तव्य केले राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी। मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा दबाव असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। याशिवाय अधिकाऱ्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयामधून आदेश येत आहेत, त्यामुळे अनेक अधिकारी तणावाखाली असल्याचं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं। सर्व पत्रकार मित्रांना, बंधू भगिनींचं मी आज आणि माझ्याबरोबर इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो। थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमचं अधिवेशन शिर्डीला होतं 4 आणि 5 तारखेला। 4-5 तारखेला शिर्डीला अधिवेशन असताना मी 3 तारखेलाच तिथं गेलो। 4 तारखेला मी दिवसभर तिथं होतो, मात्र रात्री माझा खूप पूर्वी आमचा एक कार्यक्रम बाहेर परदेशातला 5 दिवसाचा ठरलेला होता, तो मला रद्द करता आला नाही। मला जाणंच भाग होतं आणि तो घरगुती होता, थोडंसं तिथं मला नाही म्हणता आलं नाही आणि मी 10 तारखेला पुन्हा रात्री आलो। परंतु त्या 4-5 दिवसामध्ये बऱ्याच घटना घडल्या आणि नेहमीप्रमाणे मी जर कधी प्रेसच्या समोर आलो नाही तर अजित पवार कुठं गेलेले आहेत, अजित पवार उपलब्ध नाहीत, अजित पवार नाराज, अजित पवार अमकं तमकं, फारच आमच्यावर प्रेम उतू जातं, अशा प्रकारच्या बातम्या येतात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं पहिल्यापासून जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो, कारण आम्ही राजकारणामध्ये असल्यामुळं, आम्ही पब्लिकमध्ये काम करत असल्यामुळं, लोकांच्यात काम करत असल्यामुळं अशा गोष्टी लपून ठेवून आम्हाला त्या ठिकाणी चालत नसतं आणि त्याच्यामुळं माझं सांगण्याची ती पद्धतच असते। त्याच्यामुळं त्या 4-5 दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यावेळेस मी इथं नव्हतोच, त्याच्यामुळं त्याच्याबद्दल माझं काही स्टेटमेंट तिथं येऊ शकलेलं नाही आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये त्या निमित्तानं घ्यावं। आपल्याला आज सगळ्यांना सांगायचं की काल पंडित जवाहरलालजी नेहरू आणि लहुजी साळवे वस्ताद ह्यांची जयंती होती। तसंच आज 15 तारीख आहे। थोर क्रांतिकारक, देशाचे स्वातंत्र्य लढ्यातील महान योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती आहे। मी सुरुवातीलाच बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो, वंदन करतो, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या देशभक्तीला नमन देखील त्या ठिकाणी करतो। मित्रांनो, आज मला तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, विरोधी पक्षनेता म्हणून, नागरिक म्हणून, एक या दोन्ही गोष्टीने सांगायचं आहे। तुम्ही पहा, सरकार आल्यापासून, सरकार नवीन होतं, कशा पद्धतीनं सरकार आलं त्याच्या खोलात मी जास्त जात नाही। 40 आमदार कसे बाजूला गेले, 10 पक्षांनी कसा पाठिंबा दिला आणि हे उद्धव ठाकरे साहेबांना तिथनं बाजूला करून एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आलं, त्याबद्दल अजून कोर्टबाजी चाललेली आहे। न्यायालयामध्ये काही मॅटर आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, ते न्यायव्यवस्था त्याचा निर्णय त्या ठिकाणी देईल। पण त्यावेळेसपासून प्रशासन म्हणावं असं काम होताना दिसत नाही। प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे, कारण सुरुवातीला बऱ्याच काळ हे दोघंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्या दोघांच्यावर संपूर्ण राज्याचा लोड होता। त्याच्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला, 18 लोकांना बरोबर घेतलं, 20चं मंत्रिमंडळ झालं। तेव्हा आपणच पत्रकार मित्रांनी साधारण माहिती घेतलेली होती की किती लोकांनी चार्ज घेतला आणि किती लोक आज आपल्याकडे दिलेल्या डिपार्टमेंटवर नाराज आहे म्हणून अजून चार्ज घ्यायला काकू करतात, हेही आपण पाहिलं। मित्रांनो, मी पण माझ्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 32 वर्षाच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम केलेलं आहे, वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यावर काम केलेलं आहे। आम्ही बैठका वगैरे घेत असताना कशा पद्धतीनं बैठका चालायच्या, वेळेला बैठका चालायच्या, बैठका रद्द होत नव्हत्या, अधिकाऱ्यांना ताटकळत बसावं लागत नव्हतं। परंतु आता तसं अजिबात होत नाही। अक्षरशः आपल्या म्हणजे महाराष्ट्रात या सरकारच्याकडनं पोलीस विभाग आणि महाराष्ट्राचं प्रशासन हे देशामध्ये चांगलं प्रशासन म्हणून या प्रशासनाची ओळख, परंतु सरकार आल्यापासून पोलीस विभागामध्ये तर प्रचंड तणावाखाली काम करतोय। काल मी ज्यावेळेस पुण्यातले कार्यक्रम उरकून आमचे सहकारी जितेंद्र आव्हाडांना भेटायला गेलो होतो, त्यावेळेस आमचे तिथले शहराचे अध्यक्ष आनंद परांजपे यांना पण मी फोन केला, मी तिथे येतो।
तिथं गेल्यानंतर पत्रकार मित्रांनो अनेक लोकांनी मला भेटून सांगितलं की दादा इथं आमचं पोलीस ऐकूनच घेत नाही. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात आणि एखाद्यावर अन्याय होत असला तरी पोलीस लोक तिथं बोलून दाखवतात, ऑफिसर बोलून दाखवतात, आमचा नाईलाज आहे, आमच्यावर प्रेशर आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हे महाराष्ट्राला भूषणावं अजिबात नाही. आज अशा तणावामध्ये जर पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे आणि इतर कर्मचारी हे सुद्धा मोठ्या तणावात काम करतात, कारण त्यांना डायरेक्ट आदेश येतात. डायरेक्ट आदेश CM ऑफिसमधून आल्यानंतर वास्तविक सरकार चालत असताना त्याचं बजेट करावं लागतं, त्याचे धोरणं ठरवावी लागतात, कार्यक्रम राबवावा लागतो, त्याच्यामध्ये अर्थसंकल्प किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुरवणी मागण्या आपण मंजूर करतो, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तसं काही न होता एवढं त्यांच्यावर प्रेशर येतं की आता वरिष्ठांनी आदेश केलेले आहेत, प्रमुखांनी आदेश केलेले आहेत, ते ताबडतोब काम झालं पाहिजे. आज हे पण मंत्रालयातले सचिव दर्जाचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी हे प्रचंड तणावामध्ये काम करतायत. जनतेचा विश्वास आज देखील आपण बघितलं तर पोलिसांच्यावर आहे. करोनाच्या काळामध्ये आम्ही स्वतः पाहिलं की करोनाच्या काळात पोलीस ज्यावेळेस थोडी कडक भूमिका घेत होते आणि नागरिकांना सांगत होते, नागरिकांनी प्रतिसाद दिला, पोलिसांचं ऐकलं आणि जनतेचा विश्वास आज पोलीस विभागावर आणि प्रशासनावर आहे. परंतु आत्ता गेल्या 4 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती अशीच जर राहिली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे दोघांचं काम आहे. काही बाबतीमध्ये सरकार चालवत असताना कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही आपल्या जवळच्यांचं चुकत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगावं लागतं किंवा तुमचं हे चुकतं, हे दुरुस्त झालं पाहिजे, नाहीतर आम्हाला मग वेगळी भूमिका घ्यावी लागेल. तसं आज होताना दिसत नाही आहे. जर पोलीस विभाग आणि प्रशासनावर जनतेचा विश्वास आहे, परंतु हीच परिस्थिती राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामध्ये पोलीस विभागाचे तसंच सचिव दर्जाच्या प्रशासनाने आपली भूमिका देखील कणखरपणे मांडली पाहिजे आणि या राज्यावर देशातील जो आपला राज्याचा नावलौकिक आहे तो ढासळून देता कामा नये. कारण काय IAS आणि काही IPS अधिकारी हे CMच्या DCMच्या जवळचे असतात. त्यांनी तिथं जाऊन त्यांना किंवा साहेब हे लवकर जर नाही केलं दुरुस्त तर अडचणीचं होणार आहे, सर्वांनाच अडचणीचं होणार हे सांगितलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी व्हाव्यात. आणि जी महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली परंपरा आहे, घडी आहे, ती घडी विस्कटून न देता हे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी कुठं चुकत असतील, मंत्रिमंडळातले सहकारी कुठं चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे. पत्रकार मित्रांनो, दिवाळीच्या आधी आमची दिवाळी बारामतीमध्ये ओळीनं 4-5 दिवस असते. वर्षानुवर्ष आम्हाला जसं समजतंय तसं ती परंपरा चालत आलेली आहे. तिथं जायच्या आधी मुख्यमंत्र्यांची वेळ तुम्हाला आठवत असेल मी वर्षावर घेतलेली होती. तुमच्याही काही पत्रकार मित्रांना माहिती आहे. मला देवेंद्रजींची पण वेळ पाहिजे होती, त्यांनी मला वेळ देतो म्हणून सांगितलं, परंतु शेवटी त्यांची काही अडचण झाली आणि मग त्यांचा मला फोन आला की सह्याद्रीला न देता तुम्ही त्या ठिकाणी गरवारे क्लबलाच या आणि वानखेडेला तिथं वेळ देतो. त्यांनी वेळ दिली. नंतर तुम्ही पण मला काही जण भेटला. त्यावेळेस मी दोघांनाही वेगवेगळं सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, सध्या तुमच्या पक्षामध्ये वाचाळ, तुमच्या म्हणजे शिंदे गट आणि भाजप ह्याच्यामध्ये वाचाळवीरांचं मोठ्या प्रस्त वाढलेलं आहे. काहीही बोलताय. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं तो पक्षाचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये मला टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पण ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलतायत ह्याच्यातून मंत्रिमंडळाची पण प्रतिमा खराब व्हायला त्याच्यातनं मदत त्या ठिकाणी होते. लोक ऐकून घेत असतात, पाहत असतात आणि लोक ते लक्षामध्ये ठेवत असतात. हे दुरुस्त केलं पाहिजे. काही सहज बोलून जातात. तुम्ही पण ते ऐकलं की आपण चहा पाहिजे का, चहा पाहिजे का. आपण काय म्हणतो की कुणाला चहा पाहिजे असेल तर चहा घ्या, पाणी पाहिजे असेल तर पाणी घ्या, कॉफी पाहिजे असेल तर कॉफी घ्या, कुणीच काहीच घेत नसेल तर दूध घ्या.
आपण असं म्हणत नाही तुम्ही दारू पिता का असं विचारत नाही, पण तिथपर्यंत मजल आणि ते म्हणतात नाही सहज मी तसं केलं. हे नाही चालत. तुम्ही आता सहज बोलायला नागरिक नाही आहे, तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही शपथ घेतलेली आहे, काही तुमच्यावर जबाबदारी आहे. त्याही काळामध्ये मध्ये अब्दुल सत्तार आमची भगिनी सुप्रियाच्याबद्दल काही बोलले, विनाशकाली विपरीत बुद्धी, हेच त्यांना बोललं पाहिजे. काय आपण बोलतोय, कशा पद्धतीनं बोलतोय. आपल्याला काही मंत्री केलं म्हणजे काही वेगळं काही झालंय का? मंत्रिपद मिळत असतात, मंत्रिपद जात असतात, कोण आजी असतं कोण माजी असतं, परंतु शेवटी सगळे आपण नागरिक आहोत. संविधान, कायदा, घटना, नियम ह्याचा सगळ्यांनी आदर करायचा असतो. पण तशा पद्धतीनं ह्यांच्या अनेकांच्या गोष्टी चुकतायत. तुम्ही बघा मध्ये अंबरनाथ येथे दिवसाढवळ्यात 2 गटात गोळीबाराची घटना घडली. कशावरून? तर बैलगाडा शर्यतीवरून. अरे बैलगाडा शर्यतीवरून जर दिवसाढवळ्यात 2 गटात गोळीबाराची घटना होतात, सरकार काय करते, पोलीस यंत्रणा काय करते? त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये किसन नगर म्हणून भाग आहे, तिथं ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात मोठा राडा झाला. असे राडेबाजी करून नाही चालणार. ह्याच्यातनं पोलिसांना बाकीच्यापेक्षा ह्याच गोष्टीचं लक्ष द्यावं लागेल. आज कितीतरी लोकांना मी आता अधिवेशनाच्या निमित्तानं प्रश्न विचारलेल्या माहितीच्या स्वरूपात माहिती अधिकारात माहिती मागवलेली आहे. किती लोकांना Y+ दर्जा आहे, त्याची खरंच Y+ दर्जाची त्यांना गरज आहे का? काहींचा कन्वॉय, मी उपमुख्यमंत्री होतो, परंतु मी जर जास्त गाड्या असल्या तर सांगतो की नका, गाड्या कमी करा. लोकांनी म्हणजे काही अधिकाऱ्यांनी त्या कामामध्ये यायचं काही कारण नाही. आज 20-20, 25-25, 30-30 गाड्यांचा गव्हर्नमेंटचा कन्वॉय. अरे हा पैसा काही तुमचा नाही आहे, सरकारचा पैसा आहे, टॅक्स रूपाने आलेला पैसा आहे. आणि ज्या आमदाराला कुठल्याही पक्षाच्या त्यांना बंदोबस्त द्यायची गरज असेल तर जरूर द्या, दिला पाहिजे. कारण त्यांचं संरक्षण करणं, नागरिकांचं संरक्षण करणं, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरसकट सगळ्यांना, काही माजी नगरसेवक ते आता माजी आहेत तरी त्यांच्याबरोबर स्टँड धरून 2 पोलीस असतात. अरे कोण त्याला खातंय, कोण काय करतंय? तो आता माजी झाला ना बाबा. आणि त्यांनी जर काही गंभीर चुका केल्या असतील तर तो त्याचा निस्तरेल. त्याच्याकरता सरकारी यंत्रणेचं संरक्षण देण्याचं काय कारण आहे? पोलीस यंत्रणेचं संरक्षण देण्याचं काय कारण आहे? तुम्ही पहा, मुंबई आणि परिसरात गोवरची आत्ता सध्या मोठ्या प्रमाणावर साथ आहे. राज्य शासनाचा आरोग्य विभाग काय उपाययोजना करतोय, तो कमी पडतोय. त्याच्यामध्ये त्यांनी वॉर फुटिंगवर काम केलं पाहिजे. करोनाच्या काळामध्ये तुम्ही पाहत होता सतत मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टरच्या बरोबर VCच्या द्वारे सगळ्या विभागीय आयुक्त, तो जो टास्क फोर्स निर्माण केलेला होता त्यांच्याशी संपर्क साधणं, जिल्ह्याच्या स्तरावर संपर्क साधणं, असं काम चालू होतं. महागाईवर तर फार बोलून काही उपयोग नाही, कारण सत्ताधारी पक्षाचेच वरिष्ठ नेते सांगतायत की आता महागाईवर बोलून उपयोग नाही. 10 वर्षापूर्वी 40,000चा मोबाईल हा 4,000त मिळतो, त्यापेक्षा महागाई कमी झाली आहे, त्या असा त्यांचा दावा आहे. किती हास्यास्पद किस्सा हा दावा आहे. आज देखील काही फोन, कुठल्या कंपनीचा फोन आहे त्यालाही नवीन जर फोन त्या ठिकाणी आला तर तो काही लाख रुपयाला फोन आहे, पण हे असली काहीतरी थातूरमातूर उत्तरं देतात. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्याच वरिष्ठांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कारखानदारी येण्याच्या करता प्रयत्न केला पाहिजे. आज कधी यांच्या काळामध्ये बाहेरचे लोक, बाहेरचे मुख्यमंत्री आणि बाहेरून आलेले वरिष्ठ लोक इथं बसून तुम्ही महाराष्ट्र सोडून ह्या राज्यात जा, त्या राज्यात जा अशा पद्धतीनं सांगताय, हे राज्याला भूषणावं आहे का? मोठे प्रकल्प आता चाललेतच ना. काहीतरी मी उदय सामंतांचं स्टेटमेंट ऐकलं की 30 दिवसामध्ये पत्रिका काढून महाराष्ट्रातील उद्योग बाहेर का गेलेत ते सांगणार आहेत. जरूर सांगावं,
जर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडनं काही चुकलं असेल तर तेही लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि यांच्या 5 महिन्याच्या नाकारतेपणामुळं यांनी ते प्रकल्प आपल्याकडं राहण्याच्या करता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे ते जर घेतले नसतील आणि म्हणून प्रकल्प बाहेर गेलेले असतील तर तेही सांगितलं पाहिजे. आता काही महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले, त्याच्यातले मोठे उद्योगपती म्हणतात अहो ह्याच्यापेक्षा मोठे प्रकल्प आणा ना. कधी आणणार आहे? कुणी अडवलंय? त्या तरुणांनी त्यांची वय त्या ठिकाणी नोकरीची जायला लागलेली आहेत. महागाई आणि हा सगळा जो कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा चाललेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्या बाबी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देण्याचं माझा विचार होता आणि म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी काही ठिकाणी सांगितलेलं पण होतं की मी मुंबईमध्ये मंगळवारी पत्रकार मित्रांशी त्या ठिकाणी बोलून आज जे काही महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची ऐसी तैसी चालली ते सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांचा अधिकार आहे, पण वस्तुस्थिती सांगणं हे विरोधी पक्षनेता म्हणून माझं काम आहे. आज पोलीस बदल्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली आहे. एस टी महामंडळाचे प्रश्न मी करोनाच्या काळामध्ये दर महिन्याला उद्धव ठाकरे साहेबांनी मला सूचना दिली होती त्याप्रमाणे पगाराला पैसे देत होतो. अधिवेशनामध्ये मार्चमध्ये पर्यंत नाही एप्रिलपर्यंत मंजुऱ्या घेत होतो, कारण मार्चचं अधिवेशन असतं त्याच्यामध्ये एप्रिलचा मंजूर मिळत नाही, त्याकरता मी आधीच त्या मंजुऱ्या घ्यायचो. ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आनंदाचा सीधा जो काही मध्ये दिवाळीच्या करता वाटायचा होता तो मनस्तापाचा सीधा झाला, अजूनही मिळाला नाही. एका तर 72 मंत्र्यांनी सांगितलं की तुळशीचं लग्न होईपर्यंत दिवाळी चाललेली असती तोपर्यंत आम्ही देऊ. अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांना हा शिधा मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ओला दुष्काळ बिष्काळ इकडे तर लक्षच नाही आहे. त्याच्यामध्ये हे सगळे वेगवेगळे मुद्दे मी आज तर आपल्यामार्फत सरकारच्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम त्या निमित्तानं करतोय. अनेकदा मी माझे वेगवेगळी पत्र देखील विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देण्याचं काम करतच असतो. कधी चर्चेतनं पण मी त्यांना सांगत असतो, कारण अनेक वर्ष ते सत्तेवर नसताना ते विरोधी पक्षनेते होते, आम्ही उपमुख्यमंत्री होतो. त्याच्यामुळं ह्या न त्या निमित्तानं चर्चा विकास कामाच्या करता किंवा काही अडीअडचणीच्या करता होतच असते. एकनाथरावांच्या बरोबर तर आम्ही 2.5 वर्ष सरकारमध्येच एकत्र काम केलेलं होतं. त्याच्यामुळं आम्ही दोघंजण जवळजवळच बसायचो. त्यामुळं जरी आज ते मुख्यमंत्री असले तरी ह्या सगळ्या वाचाळवीरांना आवरा, त्यांना त्या ठिकाणी ताबडतोब काही सूचना असतील त्या ठिकाणी द्या. महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्याला गालबोट लागून देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला आपण जपलं पाहिजे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ह्याच्यातून फार विदारक चित्र आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं माझं स्पष्ट मत आहे आणि मी ते आपल्या सगळ्यांच्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्याबद्दल काल स्वतः जितेंद्र आव्हाड आनंद परांजपेंच्या साक्षीनं मी एवढंच सांगितलं की ज्या भगिनीला तिथं जात असताना जितेंद्रजींनी बाजूला म्हणजे ते घाईत होते त्याच्यामध्ये बाजूला व्हा म्हणत होते आणि पुढं जात होते. ती घटना घडल्यापासून त्या भगिनी केस पोलीस स्टेशनला नोंदवेपर्यंत जे मधला काळ झालेला आहे तो काळ कुणाकुणाशी चर्चा झाली, काय चर्चा झाली, त्याचं पारदर्शकपणे चौकशी केली गेली पाहिजे. त्याच्यातनं चित्र स्पष्टपणे पुढे येईल असं माझं म्हणणं आहे. कुठली? अहो ती राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या घरी होऊ किंवा अजित पवारच्या घरी होऊ, ते जर त्याच्यामध्ये दोषी असतील तर अजित पवारवर पण ॲक्शन घ्या. काय पक्ष म्हणून कारवाई? मी तर सांगतो की काय त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल हे पुढं आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगताय म्हणून मी ग्राह्य धरणार नाही.
चौकशीमध्ये ते पुढे आलं पाहिजे, जे पारदर्शकपणे येईल. मी तर नेहमी सत्तेवर असताना देखील मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, तुम्ही चुकला, आम्ही सरकारमध्ये असताना चूक झाली आणि ते तुम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मी कारवाई करण्याला मागं पुढे बघणार नाही. ही माझी मतं आहेत नेहमीची. एक मिनिट, हे हो का, मी काल त्यांच्या देखत प्रेसला सांगितलेलं, उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि माझं आज देखील मत आहे, ते आदरणीय पवारसाहेबांना दैवत मागतात. पवारसाहेब उद्याच्याला जशा पद्धतीनं सांगतील तसं ऐकतील, असं माझं मत मला सांगते, मी काल हे बोलून दाखवलं. हां, राज्यातले अनेक उद्योग बाहेर गेले आहेत आणि अशा प्रकारचे प्रयत्न थांबवण्याचे या सरकारने केले नाही असं मत आहे. आता राज्यपाल मात्र अशा प्रकारचा प्रयत्न करत आहे की अनेक महाराष्ट्रातल्या ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत ज्या उद्योगामध्ये काम करतात ते उत्तराखंडच्या ज्या संघटना आहेत त्याच्यासोबत एक टायअप करून इथले उद्योग आणि छोटे छोटे उद्योग घेऊन जाण्याचा प्रयत्न, असा एक सामंजस्य करार झाला. मी त्या संदर्भामध्ये मगाशी बोलत असताना राज्यपाल, महामहिम राज्यपाल हे पद फार मोठं आहे, मानाचं आहे. मी बोलताना काय म्हणलो, काही वरिष्ठ, काही परराज्यातले मुख्यमंत्री पण येऊन आपल्याकडे बैठका घेतात. अर्थात आपल्या घटनेप्रमाणे, भारताच्या संविधानाप्रमाणे कुठल्याही आपल्याही मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना जम्मू काश्मीरमध्ये, तिकडे केरळमध्ये, तामिळनाडू, पंजाब सगळीकडे जाऊन भेटता येतं, बोलता येतं. परंतु उद्याच्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे त्या त्या राज्याचे असतात त्याच्यामध्ये तिथलं वातावरण इतकं चांगलं, उद्योगधंद्यांना पोषक आणि कामगारांच्यावर अन्याय न होणारं असं असलं पाहिजे. एक तिथं स्टॅबिलिटी असली पाहिजे की जेणेकरून बाहेरचे लोक जरी कुणी काही सांगायला लागले तरी देखील तिथल्या लोकांनी सांगितलं पाहिजे, नाही आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे, आम्हाला दुसरीकडे कुठं जायचं नाही. त्याच्यामुळं अशा वरिष्ठ पातळीवरच्या व्यक्तींनी महाराष्ट्रामध्ये राहून असा प्रयत्न करू नये असं मी मगाशीच सांगितलं. जे आरोपी आहेत आणि ज्यांनी हे सगळे प्रकरण घडवून आणलं त्यातल्या बऱ्याच जणांनी याच्या आधी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत सुद्धा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्टेज शेअर केल्याचे व्हिडिओ वगैरे आले आणि राजकीय आश्रय असल्याचं याला सगळ्याला एक आरोप होतो. मी आपल्याला हे मत स्पष्टपणे सांगतो की अशा प्रवृत्ती ज्या आहेत, कुणाचंही सरकार आलं की त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न ही लोक करत असतात. ती लोक कुणाशी जवळीक साधू, त्यांचं चुकत असेल तर तो कुठल्या गटाचा, तटाचा, पक्षाचा, कुणाचा, मी तरी माझ्या कारकिर्दीमध्ये मी अशा लोकांना कधी जवळ थारा दिलेला नाही. जरा पहिलं मराठीचं होऊ दे. काय 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 हो का, त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस मी त्याच्या GST काउन्सिलच्या सभेला जायचो किंवा उपस्थित राहायचो, बऱ्याचदा कोरोना होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारेच उपस्थित राहावं लागायचं. तिकडून ते मीटिंग त्या ठिकाणी घ्यायचे. त्यावेळेस आम्ही बहुतेक जण सांगायचो की व पेट्रोल आणि डिझेल सध्या आणू नका, सध्या हे बाकीचं सगळ्या गोष्टी करा आणि नंतर जर देशानेच वन नेशन वन टॅक्स असा निर्णय घेतला तर शेवटी जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य करावाच लागतो. काल अमित शहानी म्हटलं आहे की संजय राऊत बाबत बोलताना हे कुणाच्या संजय राऊत बाबत काल अमित शहानी बोलले की हे कायद्याचं सरकार आहे आणि कायद्यानुसार सगळं चालतं. मग कायदेशीर कारवाई संजय राऊतवर झाली आहे, कोर्टात अनेक मॅटर पेंडिंग आहे, त्यामुळे जे काही त्यांना दिलासा मिळाला आहे त्याबाबत अजूनही शासनका असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? ते देशाचे गृहमंत्री आहेत, माझ्यापेक्षा त्यांना त्याच्यातली जास्त बारकाईनं माहिती असणार. त्याच्यामध्ये मी काही, आज मी संजय राऊत साहेबांना सकाळी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याच्याकरता फोन केलेला होता, परंतु इतर काही गोष्टी मला त्यात बोलता आल्या नाही, कारण फोन ज्यावेळेस ज्याचा वाढदिवस असतो ते इतके व्यापात असतात, एवढे कामात असतात किंवा एवढे त्यांना फोन येत असतात. त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल मी काही अधिकारवाणीने सांगणार नाही, कारण देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं असल्यानंतर मी त्याच्यावर काय बोलणार. जेव्हा अब्दुल सत्तार जाहीरपणे आणि 2 दिवस त्यांचे जे काही शिवीगाळ केली ती दाखवली जात होती, तक्रारी पण होत होत्या, त्यांच्यावर कारवाई होऊन नाही किंवा गुन्हा पण दाखल झाला. तर आता जे काल जे घडलेलं प्रकरण, तुम्ही जसं म्हटलं मधला गॅप शोधून काढायला पाहिजे, ही तक्रार झाली त्याच्यामध्ये,
तर त्यामध्ये असं वाटतंय का की गुन्हा लगेच दाखल होतो, कसा FIR होते, त्यानंतर चौकशी होते, त्यानंतर गुन्हा दाखल होतो. आणि हे प्रकट म्हणजे एकूण कायदा सुव्यवस्थेचा विषय म्हटला तर मग परत काल बावनकुळे असं म्हणाले की जे आव्हाडांना मदत करतील त्या सगळ्यांना अटक करा. हो का, गुन्ह्यामध्ये आव्हाडांना मदत करत असताना आम्ही कुठं चुकलो तर आमच्यावर ॲक्शन घ्या. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ताई. जर कुणी कायद्याला संविधानाला जर कुठं धक्का लावण्याचं काम करत असेल, आम्ही काही चुकीचं करत असू तर आम्ही पण चुकीचं नाही केलं पाहिजे, हे आमचं मत आहे ना. आम्ही कुठं आणि हे का म्हणजे राजीनाम्यापर्यंत त्यांची मजल गेली. 72 तासात 2 गुन्हे. पहिलाही गुन्हा जो झाला त्याच्यामध्ये ज्याची पाठ सोडून काढली ती व्यक्ती अनेकांना म्हणाली की जितेंद्र आव्हाडांनी मला तिथं वाचवलं, बाहेर काढलं, असं ती व्यक्ती म्हणते. त्याच्यामुळं ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यांनाही विचारलं पाहिजे किंवा त्याच्यात मारहाण आनंद परांजपेंनी केली का? केली असेल तुम्ही ॲक्शन घ्या. परंतु आनंद परांजपेंचा तिथं सगळं शांतता करण्याच्या करता किंवा जितेंद्र आव्हाडांचा तिथं सोडवण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही कसं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता? एक भीतीचं वातावरण तयार करताय. तर इतक्या मोठ्या पक्षांमध्ये राजकीय सत्ता आणि विरोधी असताना हे एकमेकांना धमकी देण्याचे हे चाललेले आहे. तर सर्वसामान्य महिलांनी त्याच्यावर काय घ्यावं? यामध्ये कुणीही जेवढे राजकीय पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी आपापल्या सहकाऱ्यांना सांगावं, अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण अजिबात कुणी तयार करण्याचा प्रयत्न करू नये. कुणी जर राष्ट्रवादीचं करत असेल तर त्याला प्रांताध्यक्ष अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या सगळ्यांनी आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की हे चुकतंय, हे होता कामा नये. आम्ही जसं त्या ठिकाणी ती भूमिका मांडतोय तसं इतरांनी पण सगळ्यांनी केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहिलीच पाहिजे. आज अनेक लोकांना जर तुम्ही बंदोबस्त देऊन ते सगळे पोलीस आणि अधिकारी तुम्ही त्याच्यात जर अडकून ठेवायला लागला तर मग बाकीचं काम कुणी करायचं? राहुल गांधी यांचा शेगावला सभा आहे. हा, महिला आयोग संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित होतोय. ज्या प्रकारे सुप्रिया सुळेंचा विषय झाला, जितेंद्र आव्हाडांचा विषय झाला, तत्काळ कारवाई झाली, नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र राजन पाटलांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं या बाबतीत कुणी? राजन पाटलांना मोहोळमध्ये ज्यावेळेस वक्तव्य केलं त्यांना आक्षेपार्ह वक्तव्य होतं ते, त्यावेळेस मात्र त्यांना नोटीस दिली नाही किंवा त्यांच्यावर कारवाई संदर्भात कुठल्याही प्रकारे प्रोसेस देखील झालेली नाही, असं देखील एक विरोधकांकडून सवाल उपस्थित. मला माहिती नाही त्याच्या संदर्भात. खाली त्या महिला मेळाव्याच्या महिलाच्या मिटिंगच्या करता आलेल्या आहेत, मी त्यांना विचारीन. परंतु मला जे काही त्यांचा स्वभाव माहिती आहे, कुठेही महिलांच्यावर अन्याय झाला तर महिला आयोगाने त्याच्या संदर्भातला हे त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला गेला पाहिजे. शेगावमध्ये भारत जोडो यात्राची एक रॅली आहे. राहुल गांधी त्या रॅलीला संबोधित करणार आहे. सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणी जाणार आहेत का? आता शरद पवार साहेबांना पण निमंत्रण दिलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांना पण निमंत्रण दिलं आहे, तुम्हाला पण निमंत्रण आहे. तुम्ही मला निमंत्रण अजून मिळालेलं नाही आहे. मला स्वतःला निमंत्रण मिळालेलं नाही आहे आणि ज्यांना आमच्या वरिष्ठांना मिळालेलं असेल तर वरिष्ठ त्याबद्दलचा निर्णय घेतील. रघुराम गोडसे यांच्या पुण्यतिथी निमित्त शौर्य दिनाचं आयोजन केलेलं आहे. तर वाटत नाही की रघुराम गोडसे उद्या अहो बरोबर आहे, आम्ही हे तर सांगून दमलोय. आम्ही सरकारमध्ये असताना पण अशा पद्धतीनं काही प्रवृत्ती अशा लोकांचं उदात्तीकरण करतात, अशा लोकांचा गवगवा करतात. हेच तुमच्या माझ्या देशाच्या अखंडतेला धोक्याचं आहे. हेच संविधानाला अडचणीचं होणार आहे. ह्याच्यातूनच समाजामध्ये तेढ निर्माण होणार आहे. हे नाही केलं पाहिजे. जर आपल्याला सत्ता मिळवण्याच्या करता जर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणी जर राजकारण करायला लागलं तर दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. दादा, संजय राऊत यांना ईडीकडनं म्हणजे न्यायालयामध्ये दिलासा मिळाला, त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर चर्चा सुरू झाली की अनिल देशमुख आणि नवाब मलिकच्या संदर्भातली. आता तुमच्या पक्षाचे सुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी असे मतं व्यक्त केली की मुद्दामून राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलासा दिला जात नाही न्यायव्यवस्थेकरता. हा त्यांचं नाव कितपत योग्य आहे? दुसरा मुद्दा की अदृश्य पद्धतीचे हात संजय राऊतांच्या मर्जीला धरून आहे असे देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा. या संदर्भामध्ये
ज्या कुणावर अन्याय होतो ते वकील चांगले लावतात आणि ते त्या पद्धतीनं कोर्टाच्या समोर आपली बाजू मांडून तिथं बेल मिळण्याच्या करता प्रयत्न करत असतात. जो प्रयत्न संजय राऊत साहेब पण करत होते. संजय राऊत साहेबांचा प्रयत्न होत असताना कोर्टाने काही यंत्रणेच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य केलेलं आहे हे पण आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्याच्यातनं त्यांना दिलासा मिळालेला आहे. हे अनिल देशमुखांना पण हा मिळावा म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. सगळेजण प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. तीच गोष्ट नवाबाईच्या बाबतीमध्ये प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. शेवटी न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे. अंतिम निर्णय त्यांनी घ्यायचा असतो. काय आनंद शिलामध्ये 500 तेरा कोटी रुपयाचा टेंडर काढण्यात आला. जवळपास 50% कमी आनंद शिला पोहोचला आहे. यामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं की भ्रष्टाचार? मी त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मागवलेली आहे. पूर्णपणे माहिती आल्यानंतर खऱ्या अर्थाने साखरेचा दर काय आहे, रव्याचा दर काय आहे, मैद्याचा दर काय आहे, तेलाचा दर काय आहे, अजून काय होतं, चणा डाळ, या 5चे दर त्या ठिकाणी काढणार आहे. परंतु तिथं कॅबिनेटला निर्णय झाला, त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय जाहीर झाला. कसं टेंडर बोलवलं, काय बोलवलं ते माहितीच्या अधिकारात सगळं मागवलेलं आहे. ते आल्यानंतर ते पाहिल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत स्पष्टपणे सांगेन. तेच ना, ती सगळीच माहिती घेतल्याशिवाय मी सांगू शकत नाही. ती माहिती घेतो कारण ती 100 रुपयात द्यायचं होतं. पण त्या वस्तू सगळ्या आजच्या मार्केटप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बल्कनी तुम्ही खरेदी केली तर केवढ्याला बसलं पाहिजे. कारण किरकोळ साखर घ्यायला गेला तर ती साखर 40 रुपयाला बसते. परंतु तुम्ही बरं 48 रुपये त्याच्या संदर्भात साखरेचं पोतं विकायचं म्हटलं तर ते 3100-3200 जातं. त्याच्यावर 5% GST आहे. म्हणजे तो 5-15 160-170 रुपये. त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बारकाईनं माहिती आहे. ती माहिती मी काढतोय. ते काढल्यानंतर मला त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे एवढं त्या ठिकाणी शंकेला जागा आहे. नाही, त्याच्यानंतर मी दिवाळीमध्ये त्या दोघांना शुभेच्छा देण्याच्याकरता फोन केलेले होते. परंतु माझा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्याच्यानंतरच्याही काळामध्ये मी आमचं शिबिर आणि बाहेर गेलेलो होतो. मी 10ला आलेलो आहे. मी आता आज उद्या त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधणार आहे. आणि मी कालच जितेंद्र आव्हाडांच्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेताना सांगितलं, राज्याचे गृहमंत्री या नात्याने मी ही गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावर घालणार. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्याची तयारी आहे. उद्धव ठाकरे साहेबांना विचारलं ते म्हणतात की आम्ही प्रकाश आंबेडकर सोबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना घेण्यास काही अडचण आहे का? त्याच्या संदर्भात अजून ही चर्चाच आमच्या समोर आली नाही. तुम्ही उद्या आणखीन वेगवेगळ्यांची नावं घ्याल, ह्यांच्याबद्दल अडचण आहे का? त्यावेळेस वरिष्ठ उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे नेतेगण बसतील आणि तो निर्णय घेतील. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाबद्दल जेव्हा वाचायला त्यानंतर हा आवडाचा विषय मिळाला, तर आपली भूमिका ती सेन्सॉर मागे सेन्सॉर संमत करणारी जी मंडळी आहे ती सेन्सॉर मंजूर करताना चुकीच्या पद्धतीने करत असते. तर एक काय प्रकारचा उपक्रम राबवायला पाहिजे की आपल्याला चुकी करतात आपण जाऊन जसं म्हणजे वाचायला गेलं तसं चुकीचं दाखवणं आणि लोकांसमोर आणणं, याला रोखण्यासाठी काय? का मला काल काही क्लिप पाहायला मिळाल्या त्या सिनेमाच्या क्लिप. मी अजून सिनेमा पाहिला नाही परंतु मी पाहणार आहे. त्या क्लिपमध्ये आम्हाला लहानपणापासनं किंवा जे वेगवेगळी इतिहासाच्या बद्दलची पुस्तकं मोठ्या मोठ्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत, शिवाजी महाराजांच्याबद्दल असेल, छावा संभाजीराजांच्याबद्दल असेल किंवा अनेक महान व्यक्तींच्याबद्दल असतील, तर ते पाहिलं किंवा आजपर्यंतची नाटक पाहिले, सिनेमे पाहिले, तर कुठंही प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध करत असताना आम्हाला हेच माहिती की अफजल खान 6 फूटवर काहीतरी उंच होते आणि शिवाजी महाराज त्या मानाने उंचीनं कमी होते. त्याच्यामुळं
आपल्याला त्याच्याबद्दलची जी नाटक पण होते त्या नाटकामध्ये देखील धिप्पाड व्यक्ती दाखवली जायची, एक अशी अतिशय ॲक्टिव्ह व्यक्ती दाखवली जायची आणि ते कमी उंचीची. त्याच्यात त्यांनी वाघनख्या त्यांच्या पोटामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराजांना वरनं मारण्याचा प्रयत्न केला आणि ते चिलखत घातलेलं असल्यामुळे शिवाजी महाराज वाचले असं इतिहासात दाखवलं जातं आणि इतिहासात लिहिलेलं आहे. सिनेमात आणि ह्याच्यात दाखवलं जातं काय नाटकामध्ये. आणि हे सगळं होत असताना मग शिवाजी महाराजांनी वाघनख्या काढल्या आणि त्या वाघनख्यांनी त्यांचा कोथळा बाहेर काढला. ह्या चित्रपटामध्ये काल मी एक क्लिप बघितली, शिवाजी महाराजांनी असं अफजल खानला उचललंय, अफजल खानला, आणि असं स्वतःच्या मांडीवर ठेवलंय आणि असं त्याचं कोथळा बाहेर काढलाय. आता काय बोलावं हे, म्हणजे किती कहर करता तुम्ही. किंवा बाजीप्रभू देशपांडे पण अरे तुरे शिवाजी महाराजांना बोलतायत असं त्याच्यामध्ये दाखवलं. अरे तुम्ही ह्या प्रकारे असं दाखवून आज शिवाजी महाराजांच्या बद्दल उभ्या महाराष्ट्राला आदर आहे. भारतातली पण कुठली व्यक्ती महाराजांचा इतिहास वाचला आणि माहिती घेतली तर आदराने बोलतात. हे आपण पंतप्रधानांच्या पासून सगळ्यांचं अनुभवलेलं आहे. मग असं असताना तुम्ही का त्याची तोडमोड करून दाखवून ह्याच्यातनं काय साध्य करता, का वातावरण खराब करता. मी सेन्सॉर बोर्डाची चुकी आहे म्हणून म्हटलं सेन्सॉर बोर्डावर आपण काय करणार आणि ते भांडण होण्यापेक्षा त्यांनी घेतलं नाही, एक मिनिट, नुसती सेन्सॉर बोर्डाची नाही. जर सरकारने ठरवलं तर सरकार पण त्याच्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करू शकतं. ही बोर्ड नेमलेली असतात, ही सरकारच नेमतं. किंवा आम्हाला आठवतंय काही पुस्तकांच्या बद्दल वाद झाल्यानंतर ती पुस्तकं जप्त केली आणि ती बाजूला केली. ह्या गोष्टी आहेत ना. नाही, मी आपल्याला सांगतो की त्याच्या संदर्भात आमचं एवढीच भूमिका आहे. राष्ट्रवादी नाही, अनेकांची, शिवप्रेमींची आणि महाराष्ट्रातल्या अनेकांची, सहकाऱ्यांची, मी अनेकांशी बोललो. जे काही इतिहासामध्ये घडलेलं आहे, ज्याची नोंद आहे, त्याला कुठेही फाटे फोडून वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करू नये. कारण ते शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनातलं दैवत आहे. आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम हे कुणी निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि त्या संबंधित असणाऱ्या कुणीच व्यक्तीने करू नये. जर आता ती चूक लक्षात आणून दिलेली असेल तर ताबडतोब ती मागे घ्यावी. बऱ्याचदा हिंदी चित्रपट किंवा देशात दाखवलेल्या चित्रपटामध्ये काही भाग वगळला जातो आणि त्याच्यात दुरुस्त करून काही पुन्हा दाखवलं जातं. काही नावं बदलली जातात. का तर बाबा लोकांचा विरोध आहे. हे झाले ना. अहो मी काल बघितलं साहेब, मी काल बघितलं. भाषण केलंय. काय 5Gच्या स्पीडमध्ये देशातलं काम 2Gच्या स्पीडने नाही, हे आता तुमचं मत असेल. मी माझं जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. दादा जानना है कि आप कह रहे हैं कि इस समय महाराष्ट्र की पूरे सरकार के दबाव में काम कर रही है, तो क्या जितेंद्र आव्हाड पर जो कार्रवाई हो रही है वो भी उसी के तहत है. इसके पहले आप लोग कहना था कि केंद्र सरकार के दबाव में ईडी और वो सब काम कर रहे हैं. क्या राज्य सरकार का उसके बारे में जितेंद्र आव्हाड मेरे साथ थे, आनंद परांजपे जी मेरे साथ थे. मैंने हिंदी में इसके बारे में कल प्रेस को सब बताया है. दादा सर पोलीस ट्रान्सपोर्टचे मंत्री या चित्रपटाला राज ठाकरे यांचा व्हॉइस ओव्हर आहे. त्यांच्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या वेगळ्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार समर्थन केलं. परत नंतर जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित कार्यकर्ते जाऊन मारहाण केल्यानंतर सुद्धा मनसेकडे प्रचंड विरोधात मोका शोधला होता. तर पण शोध
बोलला मी काल या संदर्भामध्ये पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्यानंतर आजच मी सकाळी इकडे आलो आणि तुमच्याशी बोलतोय. मी जरूर आज उशिरापर्यंत राज ठाकरे साहेबांशी पण बोलून की हे जे काही गोष्टी दाखवलेल्या आहेत ह्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या अखत्याऱ्यामध्ये जर काही गोष्ट असेल आणि त्यांना ती पटत असेल तर बाबा तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करा. ह्याच्यामध्ये ह्या पक्ष तो पक्ष वगैरे असा भेदभाव करण्याचं काहीच कारण नाही, कारण शिवाजी महाराज सर्वांचे होते. त्याच्यामुळे त्यांच्याशी मी जरूर बोलीन. जी स्टुडिओचा विषय आहे सर दादा, जी स्टुडिओशी तुम्ही बोलायला पाहिजे ना, त्यांनी त्याला पैसे वर दिलेले आहे. अहो तसं नाही हो, त्यांनी ज्यावेळेस खुलासा केलाय की आमचं म्हणणं काही नाही, आम्ही काही चूक केलं नाही. त्यांनी खुलासा कुणी नाही जी स्टुडिओचं नाही हो, मी राज ठाकरेंच्या संदर्भात जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलेलं आहे. सरकारकडे बंदीची मागणी करणार मी बघितल्यानंतर माझ्या बघण्यात मी काही ज्यांना इतिहासाचं ज्ञान आहे, ज्यांना माझ्यापेक्षा अधिकची माहिती आहे, अशा लोकांना पण बरोबर घेऊन ते बघीन आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं एकमत झालं तर जरूर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्या संदर्भामध्ये हे तातडीनं थांबवा, हे आपल्या महाराष्ट्राला मानवणारं नाही, अशा पद्धतीचा इतिहासामधल्या झालेल्या घटनांचा तोडमोड करून दाखवण्याचा वेगळा जो प्रयत्न चालला हा आपल्याला भूषणावं नाही, महाराष्ट्राला परवडणार नाही असं मी जरूर सांगेन. दादा एक बार हिंदी में जानना चाहिए, जिस प्रकार से महाराष्ट्र के मंत्री अब्दुल सत्तार ने सुप्रीम साइंस जिले के खिलाफ जिस प्रकार के शब्द का इस्तेमाल किया गया, उस विषय को लेकर आप किस तरह से देखें. और दूसरा सवाल क्या इस विषय को लेकर आपने महाराष्ट्र के मुख्यमंत्री से बात की? इसके बारे में मैंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री, ये तो हुआ, ये बाद में हुआ, लेकिन उससे पहले दीपावली को मेरे गांव बारामती जाने से पहले मैंने खुद दोपहर को मेरे ख्याल से 12-1 बजे वर्षा पे मैंने जाके खुद सीएम साहब को मिला था और रात को 8 बजे या 8:30 बजे मैं वानखेड़े स्टेडियम के बाहर को गरवारे क्लब है वहाँ मैंने डीसीएम के साथ मीटिंग की. वहाँ मैंने दोनों को बताया कि आप अभी राज्य के चीफ मिनिस्टर और स्टेट मिनिस्टर डिप्टी चीफ मिनिस्टर हो, तो उसके बारे में अपने अपने पार्टी के जो भी मिनिस्टर्स हैं, यानी शिंदे गट के मिनिस्टर और बीजेपी के मिनिस्टर, तो बीजेपी के मिनिस्टर को देवेंद्र जी ने बताना चाहिए और इनको एकनाथ शिंदे जी ने बताना चाहिए. ये कुछ भी स्टेटमेंट कर रहे हैं, उस स्टेटमेंट वो एज अ कैबिनेट मिनिस्टर के नाते ऐसे स्टेटमेंट आने के बाद लोगों के मन में संभ्रम निर्माण हो जाता है, वो रुकवाना चाहिए, वो अपने को बिल्कुल होना नहीं चाहिए. इसके बारे में मैंने उनके साथ बात की थी, नंबर 1. दूसरा जो वो अब्दुल सत्तार के बारे में, सुप्रिया के बारे में जो कुछ घटना हुई उसके बारे में विनाशकाले विपरीत बुद्धि, ऐसा हम अब्दुल सत्तार जी को कह सकते हैं. और ये बिल्कुल क्या होता है, इसने पूरा वातावरण खराब हो जाता है. आज महाराष्ट्र में जो मेन इश्यू है वो मेन इश्यू को अपने को ज़्यादा से ज़्यादा ध्यान देना चाहिए और वो उसमें से रास्ता निकालने की कोशिश गवर्नमेंट ने भी करनी चाहिए और अपोजिशन का जो काम रहता है उसके बारे में वो भी अपोजिशन ने काम करना चाहिए. ये मेरा खुद का कहना है. दादा जिस प्रकार से हमने देखा आपके मंत्री के खिलाफ छेड़छाड़ का मामला था, वही इनके ही मंत्री जो बात कर अब्दुल सत्तार जिस प्रकार से महिला के खिलाफ, दाई के खिलाफ आप सब का इस्तेमाल करते हैं, उसके खिलाफ कोई मामला नहीं दर्ज नहीं हुआ. तो क्या कहीं ना कहीं सरकार या पुलिस जो नेताओं का नहीं, वो तो गलत हो रहा है. इसीलिए तो मैंने आज की प्रेस कॉन्फ्रेंस ली. मैंने ये बताया कि महाराष्ट्र की पुलिस, आईएएस ऑफिसर की लॉबी और हमारी आईपीएस ऑफिसर की लॉबी और आईएएस ऑफिसर की लॉबी, हमारा जो प्रशासन है, एडमिनिस्ट्रेशन है, वो इतना बढ़िया है कि यशवंतराव चौहान साहब ने जैसे शुरू में 1960 से इसको एक रास्ते से आगे जाने के लिए जो रास्ता दिखाया है, वही रास्ते से वसंतराव नाईक चले, वसंत दादा चले, पवार साहब चले, शंकरराव चौहान जी चले.
बहुत से आज तक जो विलासराव देशमुख थे, बहुत से मिनिस्टर थे, वो आज तक चले। ऐसा कभी हुआ नहीं, वैसा नहीं होना चाहिए। इसीलिए इन दोनों ने ध्यान देना चाहिए। हमारा यही कहना है कि अभी ये चीफ कौन है, एकनाथ राव शिंदे और देवेंद्र फडणवीस साहब, चीफ मिनिस्टर और डिप्टी चीफ मिनिस्टर साहब। तो उन्होंने ये जो गलतियां हो रही है उसको रुकवाना चाहिए। उसके बारे में उन्होंने उनके मिनिस्टरों को, उनके विधायकों को, उनके कार्यकर्ताओं को सबको क्लियर बताना चाहिए। और वो जैसे उनको बताना चाहिए ऐसे हम बोलते हैं। हमने भी, उद्धव ठाकरे साहब ने उनके कार्यकर्ताओं को बताना चाहिए। मैंने, जयंत पाटिल जी ने, भुजबल साहब ने हमारे राष्ट्रवादी को कार्यकर्ताओं को बताना, विधायकों को बताना चाहिए। कांग्रेस के बाला साहेब थोरात, अशोक चौहान, नाना पटोले ने उनके विधायक और कार्यकर्ताओं को बताना। किसी ने भी इसमें गलती, पार्टी के किसी के पार्टी में गलती नहीं होनी चाहिए, भले वो रूलिंग पार्टी में हो या अपोजिशन में हो, ऐसा मेरा कहना है। दादा, भारत जोड़ो यात्रा चल रही है, उसमें सभी विपक्षी पार्टियां एक साथ आते हुए दिख रही है। बीजेपी के खिलाफ समर्थन हासिल कर रहे हैं राहुल गांधी जी। क्या आपको न्योता दिया गया है? शेगांव में रैली होने वाली है। मुझे अभी तक न्योता नहीं मिला, लेकिन हमारे पवार साहब को मिला था, सुप्रिया को मिला था, जयंत पाटिल जी को मिला था। वो सब वो रैली में, पवार साहब उनका थोड़ी तबीयत खराब थी इसीलिए नहीं गए, लेकिन जितेंद्र रावत, सुप्रिया, हमारे पार्टी के प्रमुख जयंत पाटिल, ये सब उसमें गए। राज्य के विपक्षी नेता के तौर पर आप मुझे अभी तक न्योता नहीं आया है, बार बार मैं बोल रहा हूँ। सर, पुलिस ट्रांसफर को लेकर के आपने अभी सवाल उठाया कि वहाँ पे कुछ इस तरह की अफवाहें चलने की गलत चीजें, तो आप क्या? नहीं, उसके बारे में ऐसी अफवाहें सुनने को मिलती है। अगर उसके बारे में मुझे प्रूफ मिला, पेपर्स मिले, तो जरूर उसके बारे में मैं मेरी राय दूंगा। एक चीज सर और आपने कहा कि जो सिक्योरिटी दी गई वो गैर जरूरी लोगों को भेजी गई, जिनको जरूरत नहीं है। नहीं, मेरा ये कहना है सभी 40 लोगों को सिक्योरिटी, ऐसा कभी चलता नहीं। हमने भी पार्टी में बहुत साल काम किया है, गवर्नमेंट में बहुत साल काम किया है। हमारी पार्टी और कांग्रेस पार्टी 1999 से 2014 तक रूलिंग पार्टी के नाते उन्होंने काम किया। तब सभी कांग्रेस विधायकों को और राष्ट्रवादी विधायकों को सिक्योरिटी नहीं दी थी। ऐसा नहीं चलता। जितने विधायकों को जरूरत है उसके बारे में कुछ मालूमात मिली होगी पुलिस डिपार्टमेंट को, और पुलिस डिपार्टमेंट की एक कमेटी रहती है। वो कमेटी उसके बारे में तय करती है कि किसको सिक्योरिटी देनी चाहिए, Z+ किसको देनी चाहिए, Z किसको देनी चाहिए, Y+ किसको, Y किसको, ऐसे अलग अलग उसमें कैटेगरी है, वो किसको देनी चाहिए, वो तय करते हैं। वैसा अभी नहीं हो रहा है, ऐसा मेरा कहना है। दादा, एक सवाल ये था कि देवेंद्र फडणवीस सवाल उठा रहे हैं कि उद्धव ठाकरे ने हमसे बेईमानी की थी और आज हमने उनसे बदला लिया। हर जगह यही बयान था। क्या बेईमानी की? अभी उन्होंने मेरे बारे में तो नहीं कहा है ना, उन्होंने उद्धव जी के बारे में कहा है। उद्धव जी को पूछो कि वो ऐसा बोल रहे हैं, आपका क्या कहना है? आप क्या? मेरा कहना है कि मुझे कुछ भी मालूम नहीं, बेईमानी किए भी मालूम नहीं, और ये क्या दूसरा शब्द आपने डाला, बदला, ये भी मुझे मालूम नहीं। वो उनका दोनों का अंतर्गत मामला है, उसके बारे में मैंने ज़्यादा कुछ बात करने की ज़रूरत नहीं। लेकिन एक सही है कि हमारे लीडरों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना का जो गठबंधन किया, ये गवर्नमेंट लाया था, वो अच्छी तरह से चलाने की कोशिश हमने पूरी की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।